आपण आता उभे आहोत गोंदेश्वर या मंदिरामध्ये. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नर या गावी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी यादव काळातील मंदिर आहेत त्या यादव काळातील मंदिरांमध्ये गोंदेश्वर मंदिराचं एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण की अशा प्रकारचं भव्य स्वरूपातील पंचायतन स्वरूपातील जे मंदिर आहे असं मंदिर आपल्याला महाराष्ट्रात या काळामध्ये फार कमी बघायला मिळतात. त्यातलं हे कदाचित एकमेव मंदिर आहे की जे चांगल्या स्थितीमध्ये आहे. योग्य प्रकारे आपल्याला या पंचायतन मंदिराचं निरीक्षण करता येते. यात आपल्याला दिसतं की हा जो मूल प्रसाद आहे हा मूल प्रसाद भूमिज शैलीमध्ये बांधला गेलेला दिसतो, त्याची उभारणी केल्या गेलेली दिसते आणि सोबतच या मूल प्रसादाच्या चार बाजूला उपमंदिरे आहेत. ही उपमंदिरे नागर शैलीमध्ये आहे. मूल प्रसादाला स्वतंत्रपणे नंदी मंडपाची रचना केल्या गेलेली दिसते आणि सोबतच या मंदिराच्या आजूबाजूला मोठा मोकळा आवारा आहे आणि त्या आवाराला बंदिस्त करण्यासाठी प्राकार भिंत बांधलेली दिसते, त्याला आपण तटबंदी म्हणू शकतो. असं हे भव्य स्वरूपातील गोंदेश्वर येथील पंचायतन मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन स्थापत्य कलेचा एक मानबिंदू म्हणून आपण या गोंदेश्वर मंदिराकडे बघू शकतो. या मंदिराच्या बाह्य भागावर, मंदिराच्या आतल्या भागामध्ये विशेषतः सभामंडपाच्या स्तंभांवर, उपमंदिरांच्या बाह्य भागावर, त्याच्या द्वारशाखांवर आपल्याला विविध प्रकारच्या देवी देवतांचं अंकन दिसतं. सोबतच आपल्याला या मंदिराच्या कक्षासनावर रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आढळतात. त्यासोबतच पुराणातील काही प्रसंग जे आहेत, जसं की बली आणि वामनाची जी कथा आहे, सोबतच समुद्र मंथनाची कथा आहे, तर अशा प्रकारच्या पुराणोक्त कथा सुद्धा आपल्याला शिल्पांच्या माध्यमातून या मंदिराच्या कक्षासनाच्या भागावर किंवा मग अर्धमंडपाच्या आतल्या बाजूला सिलिंगवर किंवा वितानावर त्या कोरलेल्या दिसतात. तर असं हे अतिशय महत्त्वपूर्ण मंदिर आहे. हा मंदिराचा वारसा महाराष्ट्राच्या एकूणच इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे आणि या मंदिराला भेट देणं हे प्रत्येक वेळी आनंददायकच असतं, असं आपल्याला या मंदिराला भेट दिल्यानंतर लक्षात येतं.